नमस्कार आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, या व्हिडिओमध्ये आपण पहिली गोष्ट बघणार आहोत की आपल्या शेतकऱ्यांसंबंधी जी काही कर्जमाफीची योजना या ठिकाणी जाहीर झाली आहे, या योजनेमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटतो आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार नाही. तर ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटत नाही ते का भेटत नाहीत यासंबंधी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. कारण अनेकांचे आता मेसेज यायला लागले की सर, माझं नाव बाद झालं, KYC केलेली आहे, तरीही मला या ठिकाणी योजनेचा लाभ भेटत नाही. गावाची लिस्ट लागली तरीही मला अजूनही माझं नाव या लिस्टमध्ये नाही. आता त्याचं सोल्युशन आपल्या पद्धतीनं सांगणं, मनानं सांगणं हे चुकीचं ठरलं जातं. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की ChatGPT बघा, मी डायरेक्ट तुमचा प्रश्न, माझा प्रश्न किंवा जो डाटा आहे त्या हिशोबानं मी या ठिकाणी डायरेक्टली ChatGPTला विचारत असतो. आणि सगळा व्हिडिओ हा आपला ChatGPTच्या बेस माहितीच्या स्वरूपात ओरिजिनली असतो. का तर तुम्हाला प्रूफ माहिती भेटली पाहिजे. विनाकारण फक्त टाईमपास म्हणून तुमच्यासाठी काहीतरी घेऊन यायचं हे चुकीचं ठरलं जातं. मग या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी स्पष्टपणे मी आता दाखवणार आहे की लाभ भेटणार नाही कर्जमाफीचा. कारण शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न केला. ज्यांना अडचण आली त्यांना डायरेक्टली आपण तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनासुद्धा फोनवर बोललेलो आहोत. आणि अनेक शेतकरी बांधवांचे योजना फंडा या चॅनलमार्फत पर्सनली आपण प्रश्न सोडवलेत. जितक्यांना मदत होईल तितक्यांना आपण अजूनही करायचा प्रयत्न करतो आहे. विनंती आहे, ज्यांनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपलं चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर बघा, सध्या काही निकष आहेत बघा. कर्जमाफी त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटलेली आहे आणि जे या निकषामध्ये बसतात तेच या ठिकाणी क्वालिफाईड आहेत, पात्र आहेत. परंतु जे बसत नाहीत ते मात्र अपात्र ठरू शकतात आणि अपात्र ठरलेले आहेत. मग पहिलं काय आहे बघा, सरकारी कर्मचारी जर असेल, अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे सरकारी सेवेत असले अधिकारी कर्मचारी या कर्जमाफी योजनेत अपात्र आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी फॉर्म भरला जरी असेल तरी ते क्वालिफाईड होणार नाहीत. हे पहिला विषय. कारण सगळं काय आता ऑनलाईन आहे. पहिल्यांदा सगळं जमायचं, सगळं सभादून जायचं असं पण म्हणू शकतो आपण. आता ते सभादून जाणार नाही. लोकप्रतिनिधी, मग त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत? मंत्री, मिनिस्टर, मेंबर ऑफ पार्लिमेंट, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आमदार आणि इतर पात्रतेच्या निकषात येणारे लोकप्रतिनिधी यांचा लाभ दिला जाणार नाही, म्हणजे यांना लाभ भेटणार नाही. हा दुसरा विषय. त्यानंतर तिसरा विषय, कोणते शेतकरी आहेत? म्हणजे शेतकरी म्हणजे काय, हे मुळात शेतकरीच. बघा, यांचं मूळ जे आहे ते शेतीचं आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु आता ते काय आहेत, वरच्या स्तरावर गेले ना. आमदार झाला म्हणजे त्याचा स्तर वाढला, तो आयकर भरतोय. बघा, या ठिकाणी तिसरं आपल्याला बघायचं. पण आयकर भरतो म्हणजे तो शेतकऱ्यांच्या वर गेला, बऱ्यापैकी त्याची लेव्हल चांगली सुधारली. आता तो जर प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, मग तरी त्याची लेवल वाढलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे निकष आपल्या मनाचे नाहीत, हे शासनाचे निकष आहेत. बघा, आयकर भरणारे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे आयकर पात्र व्यक्ती, योजनेच्या निकषानुसार आयकर पात्र व्यक्तींना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि मिळत नाही असं त्यांनी सांगितलं आहे. बरोबर आहे. चौथं काय आहे, सहकारी संस्थांमधील ठराविक अधिकारी व कर्मचारी. म्हणजे ठराविक म्हणजे किती लिमिट आहे पेमेंटचं? तर 25,000पेक्षा जास्त वेतन असलेल्या सहकारी संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी अपात्र ठरू शकतात आणि ते अपात्र ठरतात, लक्षात घ्या. हे क्लिअर कट आहे. त्यांचं पेमेंट किती आहे? 25,000 रुपये त्यांनी अट सांगितले. पुढे आहे योजनेच्या कर्जाच्या कालावधी व प्रकारात न बसणारे कर्मचारी, न बसणारे कर्ज. म्हणजे सध्याच्या योजनेत पात्रतेसाठी कर्जाचा प्रकार आणि कर्ज घेतल्याचा कालावधीसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. सरसकट जरी असेल तरी या ठिकाणी तारीख असते. उदाहरणार्थ 1 एप्रिल 19 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाच्या थकबाकीसाठी विशिष्ट अटीसुद्धा लागू आहेत. आता कर्जाची मर्यादा पण आहे. कर्ज म्हणजे सरसकट आहे का? अजिबात नाही ना. किती बघा ना, सध्याच्या योजनेत 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची तरतूद आहे. 2 लाख आहे, सरसकट नाही.
म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त थकबाकीबाबत वेगवेगळ्या अटी आहेत. ती रक्कम भरल्यानंतर 2 लाखापर्यंतचा लाभ देण्याची तरतूद आहे. हे लगेच क्लिअर करून घ्या. त्यामुळे विनाकारण मेसेज करू नका की आमची झाली नाही, आमची कधी होईल आणि असे असे मुद्दे आहेत. हे मुद्दे पहिल्यांदा तुम्ही का सांगत नाहीत? हे मुद्दे शेतकरी बांधवांनो क्लिअर झाले पाहिजे. आणि एक महत्त्वाचा बदल, 2019च्या कर्जमाफी योजनेतील जे काही पात्र शेतकऱ्यांसाठी असली 50,000ची मर्यादा बदलून त्याला 2 लाखापर्यंत. हे सगळ्याला माहीतच असेल, कदाचित आपला व्हिडिओ पण होता याच्यावर. कारण पहिलं होतं फक्त 50,000, आता हे 2 लाख केली बघा रक्कम. आणि या ठिकाणी आपण बघितलं की 6.22 लाखहून अधिक शेतकऱ्यांना ते लाभ भेटला आहे. म्हणजे 5,029 कोटींचा लाभ देण्यात आलेला आहे, हे आपण बघितलं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, अजूनही काही प्रश्न असतील, जसा हा प्रश्न आपला विचारण्यात आला होता की आमचं नाव दिसत नाही लिस्टमध्ये, आणि त्याच संबंधित आपण सगळी माहिती एकदम जी आहे ती रिअल माहिती, कोणतीही बनावट फेक माहिती नाही किंवा याची त्याची बातमी नाही. हे बघा सगळ्या, आणि हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. तुम्ही लगेच बघू शकता. बघा ABP माझाची न्यूजची बातमी डायरेक्ट. सहकारी संस्थांमधील 25,000पेक्षा जास्त जे पेमेंट आहे ते कर्मचारी. बघा या ठिकाणी याला पण ABP माझा न्यूज आहे. बघा याला ABP माझा न्यूजचीच बातमी आहे. याला पुढारी न्यूज आहे. म्हणजे सगळं ओरिजिनल आपल्याला ChatGPTच्या मार्फत भेटलेलं आहे. सगळं एक संग्रहित आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे, काही प्रश्न असेल तर विचारत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.